फेल्युअर आला तर फेल्युअरने खाली डगमगून जायचं नाही आहे, कारण की येतात फेल्युअर कशाला येतात तर आपल्याला शिकवून जाण्यासाठी येतात. आता माझी जी जर्नी आहे ना तीच एक्झाम्पल आहे अशी की मी माझ्या फेल्युअर्समधूनच शिकलेले आहे. जे तू सेल्फ कोचिंग वगैरे लावलं आहे ना ते मी लावलं नाही, कारण की मला नव्हती कंडिशन्स नव्हते, अवेलेबल नव्हते. पण मी शिकले माझ्या फेलियर्समधून. पहिली परीक्षा दिली, फेल झाले, पण त्या बाबतीत कळून गेलं की काय करायचं आहे पुढं जाऊन. रिटर्न घरी येऊन चेक केले की आता ठीक आहे माझं हे चुकलेलं आहे, किती मार्कांनी राहिले आहे, चला मला 60 पडलेत, मला कट ऑफ करायचं आहे 70-80चा, 20 मार्कांचा गॅप आहे ना, 10 क्वेश्चन करेक्ट करायचे, 10 क्वेश्चन करेक्ट करायचे. क्वेश्चन फाइंड आउट केले, असे कोणते 10 क्वेश्चन मी करू शकले असते जे इझी आहेत आणि मी माझ्या सिली मिस्टेक्सनी चुकवलेत किंवा हे. त्यामुळे फेलियर जरी आला रिटर्न घ्यायचं आहे आपल्या स्वतःकडे आणि हे बघायचं आहे की चुकत कुठं आहे, रिपेअर करू शकतो आपण त्याला आणि पुढे जाऊ शकतो. डगमगून खाली थांबायचं नाही. जर मी तिथंच थांबले असते तर नसते ना आज इथं उभी. त्यामुळे फेलियर्स आपल्याला असतात शिकवून जाण्यासाठी, त्यातनं खाली कधी पडायचं नाही आहे. आता 4th अटेम्प्टला मला फेलियर आला, प्रिलिम्सच नाही झाली, पण त्याची अपॉर्च्युनिटी काय बघितली मी, चला मेन्सची छान तयारी करून घ्यायची आहे. मेन्सची छान तयारी करून घेतले आणि आता 5व्या प्रयत्नात मेन्सचे इंटरव्ह्यूचे मार्क्स माझे कमी आहेत, पण मेन्सचे एकदम भरपूर मार्क्स भेटलेले आहेत आणि त्यामुळेच रँक इथपर्यंत आला. इंटरव्ह्यूचं कमी असताना देखील लिस्टमधून बाहेर पडले नाही, पण एवढं रँकिंगमध्ये आलं. त्यामुळे कोणत्या पण गोष्टीला आपण संधी म्हणून बघायची आहे, त्यामध्ये मागची दडलेली संधी म्हणून बघायची आहे. पॉझिटिव्हिटी जे मी म्हणते ना कोणत्या पण इश्यूमधून. आता आपण जेव्हा असं स्वतःला कारणं देतो की आता असं म्हणतो की अरे यार आता नाही आहे घरामध्ये कंडिशन्स किंवा इश्यू आहे, कोचिंग नाही मला भेटली, हे आपल्याला कारणं द्यायची नाही आहेत. त्यामध्ये आपल्याला सोल्युशन ओरिएंटेड माइंडसेटने वर्क करायचं आहे हमेशा. आता माझा तोच ध्येय होता. आता मी कारणं द्यायला देऊ शकले असते, पण मी स्वतःला ऑप्शन नाही दिले की जर आपण कारणं दिली तर आपण याच परिस्थितीमध्ये असणार आहे पुढे देखील. जास्तीत जास्त काय होणार आहे, आईवडील लग्न करून देणार आहेत, पण आपली परिस्थिती मात्र हीच असणार आहे. पण जर आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, मी या परिस्थितीत तर मला राहायचं नाही आहे, चेंज करायचं आहे. त्यामुळे स्वतःला कारणं नाही द्यायचे, त्याच्या मागचं सजेशन मी काय करू शकते. आता सगळ्यांना कॉमन दिलेलं आहे देवाने, ब्रेन दिलेला आहे चांगला, त्याला ॲक्टिव्ह करा, त्याला वर्क करायला लावा. हातपाय दिलेले आहेत आपल्याला चांगले, बाकी काय लागणार नाही आहेत. हार्डवर्क करायचं आहे, मेहनत करायची आहे. आता ही हार्डवर्कच अजून एक की इन्ग्रेडियंट म्हटलं तर हार्डवर्क आहे आपला. त्याच्या पलीकडे काय नाही. आपण आपला जे गोल आहे त्याला खेचून आणू शकतो हार्डवर्कने. ते जे म्हणतात ना ते मूवीमधला डायलॉग आहे तो शाहरुख खानचा खूप फेमस, किसी चीज़ को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात हमें उससे मिलाने की साजिश में लग जाती है. तर आपण तेवढी धडपड केली ना नक्कीच आपण आपला गोल खेचून आणू शकतो. म्हणजे असं वेज निघत जातात. मी स्वतः पण एक्सपिरियन्स केलेत की ठीक आहे एवढं सगळं डिफिकल्टी आहे, पण जेव्हा आपण धडपड करतो ना एक असा आशेचा किरण आपल्याला दिसतो. कोणतरी एक ठीक आहे गुरु म्हणेल, एक फ्रेंड म्हणेल किंवा एखादा मार्ग दिसेल की ठीक आहे या वेने आपण ते रीच करू शकतो. आपल्याला तेवढीच गरज आहे पुढं जाण्यासाठी. आणि त्यामुळे हे सगळे की इन्ग्रेडियंट्स लक्षात ठेवा. पूर्ण ह्याच्यामध्ये टेन्शन येणार आहे, स्ट्रेस येणार आहे, फेलियर्स फेस करावं लागणार आहे, उठून पुन्हा उभं राहावं लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये त्यामुळे या जर्नीमध्ये हार्डवर्कला पर्याय नाही आहे. हार्डवर्क करूनच आपल्याला ते गोल आपण मिळवू शकतो. आपण स्वतःचं आता आपण असं स्वतःला पर्याय द्यायचं ना, UPSCसाठी आपण एवढा मोठा गोल ठरवला आहे, ह्याच्यासाठी हार्डवर्क नाही केलं तर कशासाठी करणार आहे मग. UPSCच एवढा मोठा गोल आहे. त्यामुळे हार्डवर्क, पेशन्स, पर्सिस्टन्सी आणि पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स हे सगळं स्वतःवर ठेवून आपल्याला हे जर्नी थ्रू पार करायची आहे. तर असं एक अब्दुल कलामांचं कोट म्हणेन मी ॲट द एंडमध्ये, इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन यू हॅव टू फर्स्ट बर्न लाईक अ सन. तर आपल्याला जर त्या सनसारखं ब्राईटली शाईन करायचं आहे तर तो कोणत्या टेम्परेचरनी जळतो ना तसं आपल्याला स्वतःला सॅक्रिफाईस करावं लागणार आहे त्या जर्नीमध्ये.
तर ॲट द एंड सगळ्यांना धन्यवाद म्हणेन की सगळं एकदम पेशंटली ऐकलात. काही क्वेश्चन्स असेल तर कोणी विचारू शकता लाईव्ह ह्याच्यामध्ये सुरुवात करताना, किंवा कशासाठी कोणाला काही क्वेश्चन असेल, डाऊट्स असतील तर. Dear audience, if somebody has any doubt or any query regarding competitive examinations, free platform is there. You can ask anything and your satisfactory answer will be given by Honorable IAS Madam. Give a big thanks to IAS Madam. And next step, without taking time, I request Honorable Vice Principal Prasad Kunte sir for his presidential remark. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आत्तापर्यंत कुमारी स्वाती राठोड आणि आता असलेल्या कुमारी स्वाती राठोड IAS याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि ज्यावेळेला अशी एखादी मोठी पदवी म्हणा किंवा असा मोठा अधिकारपद आपल्याकडे येतं त्यावेळेला त्याच्याबरोबर आपल्या आईवडिलांचं पण त्याच्यात मान असतो. आणि आज इतक्या छान त्या बोलत होत्या की आईवडिलांना पण एकमेकांकडे बघून असं जाणवत होतं की आपली मुलगी जी आजपर्यंत आपल्या घरात आपल्या हाकेत होती ती आज इतक्या सगळ्या मुलांना उद्देशून मार्गदर्शन करतीये, हे त्यांच्या दृष्टीनं खूप कौतुकास्पद होतं. आणि त्या आईचे डोळे नक्कीच पाण्याने भरून आले होते आणि ऊर अभिमानाने दाटून आला होता. असं प्रत्येकाच्या घरात घडावं एवढीच आपल्या सर्व संगमेश्वरींची अपेक्षा असते. सोलापूरच्या सुपुत्री आहेत त्या, त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. वर्षाची सुरुवात आहे. आपल्या सगळ्यांना या वर्षाच्या सुरुवातीला हे आपोआप मिळालेलं एक मोटिवेशन आहे की जेणेकरून आपण पण असेच बनावं. काल परवा त्या पण अशाच कुठेतरी एखाद्या बाकावर बसत असतील विद्यार्थी म्हणून, शिक्षकांचं ऐकत असतील आणि आज तेच सगळे शिक्षक या मोठ्या विद्यार्थिनीकडून ऐकताना खरंच आम्हाला पण 2 मिनिटं असं वाटलं की त्यांच्यात कॉन्फिडन्स लेवल ही खूप हाय आहे. आणि ज्यावेळेला त्या प्रशिक्षणाला जाऊन येतील मसुरीला त्यावेळेला त्याच्यात नक्कीच 100 पटीनं वाढ झाली असेल. आणि त्यावेळेला ते सांगतील ती व्याख्यानाची पत आताच्या व्याख्यानापेक्षा आणखी उच्च स्तराची असेल एवढं नक्की आहे. आज आणखी कौतुकाची बाब अशी की तुम्ही जसे इथे बसताय तशीच ही त्वरिता खटके म्हणून मुलगी आहे, ती पण आतापर्यंत इथं अशीच बसत होती. 12वी कला शाखेची विद्यार्थिनी आहे, तिची आई पण इथं आली आहे. आणि मी तिच्याबद्दल सांगण्याऐवजी तिने काय अचीव केलंय हे तिने इथं सांगितलं की त्याच्यासारखा आनंद तिच्या पालकांना पण नाही आणि आम्हा शिक्षकांना पण नाही. मी त्वरिताला असं म्हणेन की इथं व्यासपीठावर यावं, तिने 2 मिनिटं तू आत्ता काय मिळवलंयस हे सांगावं, आपण सगळ्यांनी तिचा सत्कार करावा आणि मग मी पुढे 1-2 मिनिटं बोलतो आणि थांबतो. गुड आफ्टरनून. हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझं नाव त्वरिता सूर्यकांत खटके. मी आता संगमेश्वर कॉलेजमध्ये BA फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि मी एक NCC कॅडेट आहे 3rd इयरची. आणि मी आता तमिळनाडूमध्ये होणाऱ्या IDSSC कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये माझी 5th रँक येऊन मी मध्य प्रदेशमधील होणाऱ्या नॅशनल कॅम्पसाठी सिलेक्ट झालेली आहे. आणि ह्याच्या आधीही आमचं ट्रेनिंग पुणेमध्ये झालं होतं. 17 एप्रिलपासून आमचा कॅम्प सुरू होता आणि त्यानंतर बालेवाडी स्टेडियममध्ये आमचे 2 महिने प्रॅक्टिस चालू होती आणि त्यानंतर तिकडनं आमचं सिलेक्शन झालं. पूर्ण महाराष्ट्रापैकी 24 कॅडेट्सला सिलेक्ट केलं होतं आणि त्याच्यामधनं टॉप 16 कॅडेट्सला IDSSC कॉम्पिटिशनसाठी नेलं होतं. तर तेव्हाही माझा फर्स्ट रँक होता ऑल ओव्हर 16 कॅडेट्स. आणि त्यानंतर तमिळनाडूमध्ये माझा कॅम्प झाला होता 2 जुलै ते 15 जुलैपर्यंत. आणि नंतर तिकडनं आता पुढचा कॅम्प ऑगस्ट एंडिंगला सुरू होईल, ऑल इंडिया GV मावळणकर कॉम्पिटिशन. तर तिथे माझं सिलेक्शन झालेलं आहे ओव्हरऑल सगळं. येस.
बसा इथं. बरं, आपली एक नवीन प्रथा या कला शाखेने सुरू अशी केली होती की 12वीत ज्या मुलानं उत्कृष्ट मार्क मिळवले होते त्याच्या हस्ते 11वीत पहिला दुसरा आलेल्या मुलाचा सत्कार आपण केला होता. आणि 11वीत जो मुलगी पहिला आला होता तिने 10वीत चांगले मार्क मिळवून या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ज्याचा पहिला नंबर होता त्याचा आपण सत्कार केला होता. आणि त्यावेळेला मी अभिभाषणात असं बोललो होतो की 100x4 अशी मैदानी स्पर्धा जी असते खेळाची, त्यात हर्डल्स एकमेकाला पुढे जातात आणि तो मुलगा जिंकण्यासाठी पुढे धावत असतो आणि नंतर मग ते टीमचं कौतुक होतं. तसं आज योगही असा आलाय की ज्यांनी प्रयत्नपूर्वक IAS पर्यंत झेप घेतली आहे त्या पण इथं उपस्थित आहेत. आणि ज्यांनी आता करिअरची सुरुवात केली आहे आणि ज्यांना करिअरला उत्तुच्च ठिकाणी जायचं आहे अशी पण संधी आहे. मी यांनाच म्हणेन की यांचा सत्कार करावा आणि हर्डल पुढे द्यावं आणि तिने पण असंच यश मिळवून असंच एक दिवस इथं यावं आणि तो हर्डल पुढच्या विद्यार्थ्याला द्यावं. मी कुमारी स्वाती राठोड यांना विनंती करेन की त्यांनी त्वरिता खटकेचं कौतुक करावं. विद्यार्थी मित्रांनो आणि येथे जमलेल्या व्यासपीठावरील सर, प्राचार्य आणि इतर शिक्षक वर्ग आणि मी विलास चव्हाण, माझी भाची स्वाती राठोड ही IAS म्हणून इथं झाली त्याबद्दल मला माझे वर्गमित्र पाटील सर, RS पाटील सर यांनी मला मंगळवारी सांगितले की तुझ्या भाचीला इथं सत्कारसाठी घ्यायचं आहे तरी तू मला वेळ दे. तर मी स्वाती मॅडमचं वेळ घेतला आणि शुक्रवारी मला वेळ दिला. त्याने 1 वाजता म्हणून सांगितल्यावर मी सरांना सांगितलं की 1 वाजता असं हे आपलं कार्यक्रम घेण्याचं ठरलेलं आहे. तरी पाटील सरांनी सांगितलं की ठीक आहे, मी सरांचं परमिशन घेतो आणि तुला सांगतो. पत्रिका छापण्यासाठी मला त्यांनी फोटो घेतला आणि फोटो मी पाठवला. फोटो वगैरे घेऊन मग त्यांनी पत्रिका पाठवली आणि काल मी व्हॉट्सअपला टाकली. तर सर, मी इथं सांगण्याचा उद्देश असा आहे की मी पण ह्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. संगमेश्वर कॉलेज मी 2000 साली मी 12वी झालेला आहे आणि माझे वर्गमित्र म्हणजे जिवलग मित्र म्हणून माझे पाटील सर आहेत. आता सध्या तुम्हाला मानसशास्त्र जे शिकवतात तो माझा वर्गमित्र आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सर, या ठिकाणी आम्हाला आणि माझ्या बहीण भाऊजींना इथं बोलवले त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहेत. धन्यवाद. एवढे 2 शब्द बोलू. श्री प्रसाद कुंटे सर, सर्वप्रथम यांचा मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि पुढील भविष्यातील निर्माण होणारे जे काही अधिकारी असतील त्याबद्दल मी स्वाती राठोड IAS 23 ऑगस्टपासून त्या ट्रेनिंगला जात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पुढील ट्रेनिंगसाठी शुभेच्छा आमच्या महाविद्यालयाकडून, आमच्या कनिष्ठ विभागाकडून मी त्यांना देत आहे. त्यानंतर कला कनिष्ठ विभागाचे समन्वयक श्री दुलंगे सर, त्यानंतर आत्ताच आपण आमच्या 12वी कला शाखेची इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी कुमारी त्वरिता खटके हिचंही या कार्यक्रमाला उपस्थिती, तिथेही आपलं मनोगत थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांसमोर मांडलं. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक सर्वांचाही मी आभार मानतो.